आज आपण बनवूयात मटण सुक्का आणि रस्सा. ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली आहे. सर्वप्रथम कुकरमध्ये थोडं तेल टाकून बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा. मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि स्वच्छ धुतलेलं मटण त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं. परतून घेतलं, मग थोडंसं मीठ टाकून, थोडं पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घ्यायचं. मसाला तयार करण्यासाठी पहिला तीळ भाजायचे. वरील सांगितल्याप्रमाणे खडे मसाले सर्व छान भाजून घ्यायचे. सुकं खोबरं भाजायचं आणि ते सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा. ते मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आले, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या, की कुकर थंड करून खोलून घ्यायचं. एका भांड्यामध्ये तेल टाकायचं, बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये भाजून घ्यायचा. सर्व पिसलेला मसाला छान प्रकारे भाजायचा. आपल्याला तेल सुटलं, की त्यामध्ये थोडं लाल तिखट, घरचा मसाला आणि हळद टाकून एकजीव करून घ्यायचं. यातील थोडा मसाला बाजूला काढून ठेवायचा. थोडं आणि पाणी चवीनुसार मीठ, शिजवलेलं मटण टाकून हिरवी कोथिंबीर टाकायची म्हणजे सुक्क रेडी आहे. बाजूला काढलेला मसाला दुसऱ्या पातेल्यामध्ये घ्यायचा. त्यामध्ये अळणी पाणी टाकायचं. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान एक उकळी काढायची आणि कोथिंबीर टाकली, की डायरेक्ट भात आणि चपातीसोबत मटण सुक्का आणि रस्सा घेऊन जेवायला बसायचं. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच मसालेदार रेसिपींसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा.